नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट एमपीएससी प्रिपरेशन चॅनलवरती. सो आपलं टार्गेट आहे STI 2025. सो त्यासाठी आता कंबाईन फी आपल्याला द्यावी लागणार आहे. ती आता 50 ते 60 दिवसांवरती येऊन थांबली आहे. सो त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक रणनीती घेऊन आली आहे. ती नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तर पहिल्या 10 दिवसात आपल्याला रिव्हिजन बेस बनवून घ्यायचं आहे. GSचे जे काही बेसिक टॉपिक आहेत ते पुन्हा वाचायचे आहेत. भूगोल, इतिहास, राज्यघटना. रोजचा स्टडी टाईम आपल्याला 6 ते 8 तास ठेवायचा आहे आणि रोजचे टार्गेट सेट करायचे आहेत. शॉर्ट नोट्स तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचे 15 दिवस प्रॅक्टिस प्लस स्टॅटिक फोकस करायचा आहे. रोज 2 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, विशेषतः मागील वर्षाचे. अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, विज्ञान यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर MCQ सॉल्व्ह करणं सुरू ठेवायचं आहे. त्यानंतर येतात पुढचे 15 दिवस. त्याच्यात आपल्याला टेस्ट प्लस रिव्हिजन द्यायचे आहे. रोज एक फुल टेस्ट द्यायचं, चुकीच्या उत्तरांचं विश्लेषण करायचं आणि वीक टॉपिक्स पुन्हा वाचायचे. ठीक आहे. त्यानंतर येतात शेवटचे 10 दिवस. त्याच्यात आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि शांत राहायचं आहे. फक्त रिव्हिजन करा. सगळ्या नोट्स, PYQ, महत्त्वाचे मुद्दे. नवीन काहीच अभ्यास करायचा नाही आहे. मेंदू शांत ठेवायचा आहे. झोप पूर्ण घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे वीकली प्लॅनर बनवायचा आणि वेळेचं व्यवस्थापन शिकायचं आहे. आपल्याला कॉन्फिडन्स टिकवून ठेवायचा आहे. स्टडी हार्ड तर करतोच आहेत, पण आपल्याला तो स्मार्टली करून घ्यायचा आहे. हीच आपली यशाची गुरुकिल्ली असेल. तुम्हाला याविषयी काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुमची मदत करेन. थँक्यू सो मच.